शुका सारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग नमन करते. परम आदरणीय सुनील काका यांनाही साष्टांग वंदन. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान, म्हणून आपल्याला पण साष्टांग वंदन करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे. पुनश्च एकदा आपल्याला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय दासबोध. आणि या दासबोधाच्या अंतर्गत आज आपला समास सुरू आहे. आपनिरूपण. पृथ्वी आणि सूर्य झाले आणि आज आपण निरूपण पाहतोय. आपनिरूपण म्हणजे आप म्हणजे पाणी, आणि त्याचं आम्ही निरूपण बघतोय. आज आपल्याला समास चौथा, समास पाचवा आणि समास सहावा, पायोस्तवन, यात हे 3 समास घेऊन शक्य असेल तर 7वा समास महद्भूत निरूपण समास याला आपल्याला आज शक्य असेल तर आपण बघू आज आणि उद्यामध्ये. आणि अशा पद्धतीने हा समास जो आहे पंचमहाभूतांचा समास दिलाय. पंचमहाभूतांवर, पंचमहाभूतांचं जे विवरण समर्थांनी केलंय ते बघून आपण लगेच आत्माराम निरूपण वर जाऊ. 8वा कितपत शक्य होते ते बघू. फारसं याच्यामध्ये तत्वज्ञान काही नाही, माहितीच आहे, आणि म्हणून हे लवकर व्हावेत अशी एक अपेक्षा आहे. समर्थांनी जो सप्त 3 वयाचा समास जे दिलेला आहे त्यामध्ये पंचमहाभूते, माया, ईश्वर या सगळ्यांमध्ये ब्रह्म अनुस्यूत आहे. याचा ब्रह्माचा अन्वय आहे आणि हा अन्वय आम्हाला कळावा म्हणून त्यांनी या सगळ्या गोष्टींवर नीट प्रकाश टाकले. सूर्याचं स्वरूप सांगितलं, पृथ्वीचं स्वरूप सांगितलं, व्याप्ती सांगितली पृथ्वीची, आणि आता समर्थ आम्हाला आप म्हणजे जलतत्वाबद्दल सांगतात आहे. आप निरूपण आहे, जलतत्वाचं निरूपण सांगतात आहे. पंचमहाभूतामधलं आप हे जे तत्व आहे म्हणजे पाणी, जे पाणी हे तत्व आहे, या तत्वाबद्दल समर्थ आम्हाला त्याची व्याप्ती सांगतात आहे. आता हे सगळी व्याप्ती बघण्याचं कारण काय, काय उद्देश आहे, तर देह अहंकारादीपर्यंत पिंड ब्रह्मांड जे भासत, देह अहंकारादीपर्यंत म्हणजे देह आणि अहंकार आदी म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार हे आदी, इथून तर पिंड ब्रह्मांड जे भासत, पिंड आणि ब्रह्मांड जे आम्हाला सगळं भासत आहे ते मनोमात्र विलसित मिथ्याभूत संसारू, ते फक्त मनाने विलसत आहे. तो फक्त एक मनाचा खेळ आहे. बाकी आणि हा सगळा संसार मिथ्याभूत आहे. पंचमहाभूतात्मक ही जडसृष्टी आहे. ही जडचेतन सृष्टी पंचमहाभूतात्मक आहे आणि ही पंचमहाभूतात्मक ही आहे हे आम्हाला नीट कळावं म्हणून पंचमहाभूतांचं सविस्तर समर्थांनी याप्रमाणे उहापोह इथे केलाय की पंचमहाभूत कशा पद्धतीने इथे व्यापलेली आहे. एवढा विस्तार आपण करू शकू का? नुसतं आपल्याला जर एखादा प्रश्न विचारला की पंचमहाभूताचा व्याप्ती तुम्ही तुमच्या शब्दात लिहा, तर आम्ही ही व्याप्ती लिहू शकू का?
बरं, हे माहित नाही का आम्हाला? सगळं माहितीये. ज्यावेळेला समास वाचू त्यावेळेला कळणार आहे, की खरंच हे तर सगळं आपल्याला माहितीये. समर्थांनी नवीन काय सांगितलं? मग सगळं माहित असताना समर्थांनी नवीन काय सांगितलं? असा जर आम्ही विचार करत असू, तर समर्थांनी याची जी व्याप्ती आम्हाला दिली आहे, आम्हाला फक्त तेज तत्व माहितीये, वायू तत्व माहितीये, आकाश तत्व माहितीये, पृथ्वी तत्व माहितीये, आपतत्व माहितीये, जलतत्व माहितीये. हे फक्त माहितीच आहे, शब्दच माहितीये. पण व्याप्ती सुद्धा माहितीये. पण ती व्याप्ती आम्हाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये आकलन झालेली नाही. आणि जोपर्यंत पंचमहाभूतांची व्याप्ती आम्हाला आकलन होत नाही, तोपर्यंत हे पंचमहाभूत जे आहेत, जे पिंड आणि ब्रह्मांडात भासत आहे, हे सगळा हा मिथ्याभूत संसार आहे, हे आम्ही ठरवू शकत नाही. नुसतं म्हणायचं पंचमहाभूतात्मक सृष्टी, पंचमहाभूतात्मक सृष्टी. पण या पंचमहाभूतांनी या देहादी ब्रह्मांडाला कसं व्यापलेलं आहे, हे आधी आम्हाला पाहावं लागेल की नाही. आणि हे व्यापलेलं आहे पंचमहाभूतांनी पिंड ब्रह्मांड व्यापलेलं आहे, त्यापेक्षाही जे निरपेक्ष व्यापक तत्व आहे, त्या निरपेक्ष व्यापक तत्वाच्या अधिष्ठानावर हे सगळं व्यापलेलं आहे, हे आम्हाला नीट लक्षात घ्यावं लागेल. म्हणून समर्थ म्हणतात आहे की या ठिकाणी हे सगळं जे आहे ते यासाठी सगळ्या एवढा खटाटोप समर्थांनी केलाय. म्हणून सप्त तीन वयाचा समास दशक, या 7 घटकांमध्ये अन्वय आहे आत्म्याचा. बाकी एवं पिंड ब्रह्मांड खटाटोप, हा सगळा पिंड ब्रह्मांडाचा जो आम्ही खटाटोप करतोय, हा अवघाची आरोप, हा सगळा आरोप आहे. पिंड ब्रह्मांड हा सगळा आरोप आहे, हा खोटा आळ घेतलेला आहे. दोर जाहला नाही साप. ज्या वेळेला दोराची आम्हाला जाणीव होते, ज्या वेळेला दोर आम्हाला आम्ही दोराला ओळखतो, त्यावेळेला साप नसतो. भ्रमे सर्प तो म्हणती, सर्प आहे हा आम्हाला भ्रम झालेला आहे. अगदी त्याप्रमाणे पिंड ब्रह्मांड सुद्धा भ्रम आहे. हा सगळा जो आम्ही खटाटोप केलेला आहे, हा सगळा आरोप आहे. आणि हा आरोप आम्हाला सिद्ध करायचा आहे. म्हणून याचा सगळ्या इतका सविस्तर अभ्यास, पंचमहाभूतांचा म्हणून अभ्यास, की या पंचमहाभूतांनी हे कसं पिंड आणि ब्रह्मांड दोन्ही कसे व्यापले आहेत. म्हणून पृथ्वी बघितली आपण, पृथ्वीची व्याप्ती आपल्याला सुचलं असतं का हो एवढं? अगदी विचार करून पहा, अजिबात सुचत नसतं. काय समर्थांची विचारशक्ती आहे, अचाट सामर्थ्य. नुसतं पाणी या विषयावर निबंध लिहा म्हटलं तर आपण पाणी म्हणजे काय लिहू, त्याचे उपयोग लिहू, त्याचं महत्व लिहू. पण ते पाणी सगळीकडे कसं व्यापलं आहे हे आमच्या लक्षात येणार नाही. की ऊसामध्ये, फळामध्ये, दुधामध्ये, मधामध्ये, काकवीमध्ये, गुळवणीमध्ये इत्यादी अनेक प्रकारामध्ये पाणी रसरूपानी आहे. जलतत्व हे रसरूपानी आहे, हे आमच्या कधी लक्षात येईल का हो? अजिबात लक्षात येणार नाही. समुद्रामधलं पाणी गोड पाणी, विषारी पाणी असतं, कितीतरी पाण्याचे प्रकार. या सगळ्यामध्ये हे जलतत्व व्यापलेलं आहे. म्हणून ज्या वेळेला आम्ही मोठ्या मोठ्या नद्यांना नमस्कार करतो, त्यावेळेला त्या प्रत्यक्ष पाण्याला आम्ही नमस्कार करत नसून त्या जलतत्वाला नमस्कार करतो. नदीमध्ये जलतत्व व्यापलेलं आहे, त्या तत्वाला माझा नमस्कार जातो. आणि ते तत्व ब्रह्मतत्वावर अधिष्ठित आहे, म्हणून माझा नमस्कार त्या ब्रह्मतत्वाला असतो. म्हणून आम्ही नद्यांना नमस्कार करायचं असतं. त्या सगळ्या कल्पना आहेत, देवी तयार झाली हे ते सगळं. म्हणून
आम्ही नद्यांना काय मानतो? श्रेष्ठ मानतो, त्यांची पूजन करतो. गंगा, नर्मदा, सरस्वती, यमुना, गोदा, कावेरी, सिंधू जलेस्मिन सन्निधिं कुरु. अंघोळीच्या वेळेलाही हा श्लोक म्हणायचा आणि सगळ्या पद्धतीचं हे पवित्र पाणी, या पवित्र पाण्याने मी देह शुद्ध करणार आहे. म्हणजे पवित्र पाण्याने जेव्हा देह शुद्ध होईल तेव्हा अंतःकरण हे शुद्ध होणार आहे त्या पवित्र विचाराने. गटारामधलं घाण पाणी आणा बादलीमध्ये भरून. अंतःकरणामध्ये घाणेरडेच विचार तयार होतात की नाही? किती खराब पाणी आहे, कुठलं असेल, त्यात किती जंतू असतील, मग त्या जंतूंनी मला काय होईल? रोगराई होईल. म्हणजे एका पाण्याच्या नुसत्या स्वरूपावर आमचं केवढं मोठं अवलंबून आहे हो. समाधान किती अवलंबून आहे विचार करा. आणि म्हणून आम्हाला हे जलतत्व कशा पद्धतीने सगळीकडे व्यापलं आहे हे समर्थांनी सांगितलेलं आहे. की तीर्थक्षेत्रामधलं पाणी, उत्तर काशीचे पाणी, बद्रीनाथ मधलं पाणी, हे सगळं सगळं पाणीच आहे. हे सगळं जलतत्व आहे. आम्ही सगळीकडे आमचा एक भाव असतो का? गरम पाण्याचं कुंड पाहिल्यानंतर हेही जलतत्वच आहे. आणि म्हणून ह्या अशा त्याकडे विचार सगळा करायचा आणि विचार करून पिंड ब्रह्मांड खटाटोप अवघाची आरोप हे मनाला पटवत जायचं. कशासाठी एवढा खटाटोप करायचा? हे पटवत जायचं माझ्या मनाला. हा सगळा खटाटोप आहे रे बाबा, हा सगळा भ्रम आहे. आणि म्हणून या भ्रमामध्ये आम्ही किती दिवस राहायचं? म्हणून या भ्रमातून आम्हाला निघायला पाहिजे. या भ्रमामधून निघायला पाहिजे. सकाळी उदाहरण दिलं होतं मशालीचं. मशाल असते आणि ती जर अशी गोल 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 फिरवली तर त्याच्या भोवती एक पूर्णपणे असा राऊंड येतो, सुंदर रिंगण येतं, अशी सुंदर अशी रिंगण येते आणि त्या रिंगणाला पाहूनच आम्हाला रिंगण खरं वाटतं, आमचं मशालीकडे दुर्लक्ष होतं. मशालीकडे आमचं दुर्लक्ष असतं आणि हे चकाकणारं रिंगण जे आहे त्या रिंगणाकडे लक्ष असतं. नदीचं विस्तीर्ण पात्र नदीचं पाहिलं, भरपूर पाणी नदीमध्ये पाहिलं, स्वच्छ पाणी नदीमध्ये पाहिलं तर आमच्या मनामध्ये विचारतात किती सुंदर मोठी नदी आहे, पात्र किती छान आहे, पाणी किती स्वच्छ आहे. एखादा फेरफटका नदीमध्ये मारूनच यायचा का? त्यामुळे सगळं भाग समृद्ध झाला आहे. एका नदीला पाहिल्यानंतर आमच्या मनात एवढे विचार येतात, पण ही नदी जलतत्वाची आहे. जलतत्व यामध्ये प्रामुख्याने आहे, प्रधानत्वाने ते जलतत्व आहे. आणि म्हणून त्या जलतत्वाच्या बाकीच्या फापट पसाऱ्यामध्ये न रमता त्याच्या अधिष्ठानामध्ये जर आम्ही रमलो, ते मी आहे, ते मी आहे, सतत हा घोष, सोहम घोषची सतत घुमावा मानस गाभारी. फक्त म्हणतोच आपण, पण नेमकं काय करायचं हे माहितच नसतं. आणि म्हणून समर्थ आम्हाला एवढी व्याप्ती देऊन आल्या, की एवढी मोठी व्याप्ती बघितली की ब्रह्माची व्याप्ती याही पेक्षा निरपेक्ष व्यापक आहे ते. ही सापेक्षता आहे. सगळे पंचमहाभूत सापेक्ष व्यापक आहे. आणि बाकी ब्रह्म निरपेक्ष व्यापक आहे. म्हणून ही सापेक्षतेमध्ये मी रमता कामा नये. म्हणून पंचम महाभूतिक जेवढं काही आहे त्यात मी न रमता त्याच्या पंचमहाभूतांच्या पलीकडे जाण्याचा विचार करा. पलीकडे. त्याला साधन असं म्हणतात. आणि म्हणून सकळांचे जन्मस्थान, सकळ जीवांचे जीवन
जयास आपो नारायण अशी बोली. पाण्याला जीवन असं नाव आहे. का बरं जीवन असं नाव दिलं? कारण पाण्यापासूनच जीवसृष्टीची निर्मिती होते. त्याने जीव जगतात. म्हणून पाण्याला आपो नारायण असं म्हणतात. नारायण म्हटलंय पाण्याला, कारण आमचं सकल जीवांचं जीवन पाणी आहे हो. पाणी नसेल तर कसं होईल? कल्पना करून पहा, कठीण गोष्ट आहे. म्हणून या पृथ्वीला पण आधार कोणाचा आहे? पृथ्वीला आधार सुद्धा पाण्याचाच आहे. सप्तसिंधूचे सिद्धोदक, नाना मेघीचे मेघोदक, भूमंडळी चाललेले या पाण्याचाच आधार आहे हो त्या पृथ्वीला. आणि ढगामध्ये पण काय आहे? पाणीच आहे. कुठून येतं एवढं पाणी? हे ढगामधून येत, तेच पृथ्वीवर वाहत. केवढा अभ्यास समर्थांचा! हे माहित नाही का आपल्याला? सगळं माहितीये, पण माहित असताना परत का अभ्यास करायचा? कारण माहित होतं, परंतु ते कसं माहित होतं? जाणीवपूर्वक तिकडे लक्ष नव्हतं. आता आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष ठेवायचं आहे. पाऊस आला तरी त्या पावसामध्ये न रमता त्याच्यामधलं ते जलतत्व बघायचं, त्याचं अधिष्ठान बघायचं. पावसाला बघून, त्याच्या सगुण रूपाला बघून त्याच्यामधली सूक्ष्म भाग टिपायचा आणि त्या सूक्ष्माला धरून सूक्ष्मातीताकडे प्रवास. आणि म्हणून त्याला आपो नारायण असं जे म्हटलंय ते तेवढ्यासाठी म्हटलं आहे. म्हणून हे जे पाणी आहे हे सगळं नद्यांवरून, पर्वतावरून, कपारी, धरणे प्रचंड गर्जना करत वेगाने वाहतात. आणि डोंगरातून येणारे पाणी आहे, गोमुखातून पाणी आहे. पृथ्वीवरील पाण्याचं किती वर्णन करावं समर्थांनी. डबक्यामध्ये आहे, डोहामध्ये आहे, टाक्यामध्ये आहे. जड, हलकं, मचूळ सगळं प्राणी आहे. सगळं पाणीच आहे. आमच्याकडचं पाणी जड आहे, तुमच्याकडचं कसं आहे? हलकं आहे पचायला. आणि हे सगळं तीर्थक्षेत्राचं सुद्धा महात्म्य शास्त्रकारांनी सांगितलंय की तीर्थक्षेत्रातलं सुद्धा पवित्र पाणी आहे, उत्तर काशीचं गार पाणी आहे, तर बद्रीनाथ मधलं उष्ण पाणी आहे. कितीतरी पाण्याची प्रकार आहे. असं हे पाणी विविध ठिकाणी व्यापलेलं आहे. जलतत्वानी विविध भाग आमचे व्यापलेले आहे. पण सर्व व्यापक नाहीये ते, निरपेक्ष व्यापक पण नाहीये ते. पण याचा आम्ही विचार करून निरपेक्ष व्यापक तत्वाकडे आम्हाला जायला सांगतात आहे. आणि म्हणून आपलं शरीर जगण्यासाठी सुद्धा पाण्याची अत्यंत गरज आहे. सगळं पाण्याचं स्वरूप आम्ही पाहिलं. अनेक वेली, फळे, फुले, कंदमुळे या सगळ्यामध्ये औषधी गुण असतात. त्या सगळ्यामध्ये रस असतो आणि ते रस औषधी असतात. आणि म्हणून या पाण्याची व्याप्ती बघा किती आहे, ही आमच्या लक्षात येतं का? अजिबात येत नाही. उसाचा रस, शुद्ध पाणी, मीठ, दूध, मध, तूप, दही सगळे पाण्याचेच स्वरूप आहे. आणि म्हणून सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाण्याचाच विस्तार आहे. आणि असं आम्ही हे सगळं लक्षात घ्यायचं. पृथ्वी पाण्यापासून, पाणी पृथ्वीपासून, अग्नी वायूपासून निर्माण होतो. ते एकाहून एक सूक्ष्म व आधी निर्माण होतात. पृथ्वी पाण्यापासून तयार झाली, पाणी अग्नीपासून तयार झालं, अग्नी वायूपासून निर्माण झाला. अशी आम्ही रचना लक्षात घ्यायची.
आणि अशी ही रचना का लक्षात घ्यायची? कारण ती जी मशाल आहे त्या मशालीच्या भोवती असलेलं जे रिंगण आहे, हे रिंगण हे सगळं पंचमहाभौतिक आहे. रिंगण कसं आहे? पंचमहाभौतिक आहे. पण जे जे पंचमहाभूतात्मक असतो ते सगळं मिथ्या असतो. म्हणजे मशाल खरी, पण तिच्या भोवतीचं रिंगण हे कसं आहे? हे मिथ्या आहे. अलात चक्रीचा निर्धार, त्या मशालीचा काय निर्धार असतो? अग्नी सत्य मिथ्या चक्र आहे. सत्य अग्नी आहे आणि असलेलं चक्र हे सगळं मिथ्या आहे. हा त्या अलात चक्रीचा निर्धार असतो. म्हणजे जी मशाल आहे त्या मशालीचा निर्धार असतो. हे जे रिंगण आहे माझ्या भोवती हे मिथ्या आहे. हे मिथ्या आहे. तेही निर्धारिता. कशासाठी अलाद शांतीचा दृष्टांत? त्याप्रमाणे आमचा निर्धार असला पाहिजे की हा सगळा जो पंचमहाभूताचं रिंगण आहे ना, हे पंचमहाभूताचं जे रिंगण आहे, चकचकणारं रिंगण आहे, खूप आकर्षक असं हे जे रिंगण आहे, तर हे रिंगण अग्नी याच्यामधला सत्य आहे आणि चक्र मिथ्या आहे. चक्र हे मिथ्या आहे आणि अग्नी सत्य आहे. म्हणजे याच अधिष्ठान जे आहे, या रिंगणाचं अधिष्ठान पंचमहाभूताच्या चकचकणाऱ्या ते चकाके परी खोटे, जो धरी ते चिनेटे, पुढे निराशेचा अंधार दाटे. जो ते चकाके परी खोटे, ते चकचकतात परंतु खोटे आहे. जो ज्यांनी त्याला धरलं त्याच्या जीवनात सगळ्या निराशेचा अंधार आहे काका म्हणतात. आणि हे आम्ही लक्षात घ्यावं म्हणून पंचमहाभूतांच्या मागे न लागता पंचमहाभूतांचा प्रकाशक जो आहे त्याच्या मागे लागा, त्याच्या मागे आम्ही लागावं आणि त्याच्या अनुसंधानात राहावं. म्हणजे मशालीच्या अनुसंधानात राहावं आणि मशालीचा जो निर्धार आहे तो आमचा व्हावा. म्हणून अलात चक्रीचा निर्धार, अग्नि सत्य मिथ्या चक्र, हा त्या मशालीचा निर्धार आहे. तसाच निर्धार आमचा असावा की ब्रह्मसाचार संसार मिथ्या. आणि म्हणून हे कसं सगळं मिथ्या आहे याच्यासाठी याची स्वरूप आम्ही जेव्हा बघू तेव्हा लक्षात येईल की हे सगळं मिथ्या आहे. हे रिंगण आहे चकचकणार, ते खरं नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे समास 5वा अग्नी निरूपणामध्ये, धन्य धन्य हा वैश्वानरू होय रघुनाथाचा श्वशुरू. काय समर्थ आहे तो बघ. अग्नीला, अग्निदेवतेला, अग्नितत्वाला पाहून समर्थांना आपल्या रघुनाथाची आठवण आली की रघुनाथाचे सासरे बुवा हे अग्नी आहेत. कसे हो? सीता हरणापूर्वी खऱ्या सीतेला अग्नीच्या स्वाधीन केलाय सांभाळायला, हिचा तुम्ही सांभाळ करा. आणि अग्निदेवतेनी तिचं खोटी खोटी सीता तिची छाया दिलेली आहे रामरायाला, हिला बरोबर घेऊन जा आणि लीला कर आणि खरी माझ्याजवळ मी नीट जपून ठेवतो. आणि म्हणून अग्निदेवाने सांभाळ केल्यामुळे रघुनाथाचे श्वशुरू आहे ते म्हणजे सासरे आहेत असं समर्थ म्हणतात आहे. किती सुंदर कल्पना होती. अग्निदेवतेला पाहून आमच्या मनात अशा कल्पना येतात का? कधी कधीच येत नाही. सूर्याला पाहून समर्थांच्या मनामध्ये कल्पना आली की सूर्य कोण आहे? सूर्य माझ्या रामराया हा सूर्यवंशी आहे म्हणून सूर्याचं महत्व. माझे रामराया सूर्यवंशी म्हणून सूर्याचं महत्व. माझे रामरायांचे सासरचं स्वरूप अग्नी आहे म्हणून अग्नी हे सासरे आहेत, अग्नितत्व. आणि म्हणून ते त्यांना अत्यंत कृतज्ञतेने राहत होते. अत्यंत कृतज्ञतेचे भाव त्यांच्या रामरायाच्या अंतःकरणात होते हो. आणि म्हणून हा विश्वव्यापक विश्वपोषक वैश्वानर
धन्य आहे. त्याला धन्य झालं असं म्हणतात ते समर्थ. का धन्य झालं? कारण माझ्या रामरायाचे ते सासरे झाले. काय गुरु भक्ती आहे बघा. रामराया समर्थांची श्रीगुरु होते. पण जिथे जिथे रामरायाचं वास्तव्य, जिथे जिथे रामरायाचा स्पर्श आहे, ते ते सगळं काही पवित्र आणि वंदनीय समर्थांना आहे. म्हणून वायू निरूपण करताना समर्थांना वायुपुत्र हनुमंताची आठवण आली, त्याच्या भक्तीची आठवण येते. वायुपुत्र हनुमान आहे. पाण्याला, अग्नीला पाहिल्यानंतर अग्नी सासरे आहेत रघुनाथाचे म्हणून वंदनीय आहेत असं समर्थ म्हणतात. म्हणजे श्री गुरूंकडून आलेला, माऊली म्हणते, माऊलींनी पण म्हटलंय आचार्य उपासन मध्ये, की श्री गुरूंकडून आलेला जो वारा असतो, म्हणजे त्यांच्या गावावरून आलेला वारा, त्यांच्या दिशेवरून आलेला वारा श्री गुरूंकडून, त्या दिशेने आलेला वारा सुद्धा मला श्री गुरूंचंच महात्म्य सांगतो. काय गुरुनिष्ठा आणि काय गुरुभक्ती आहे बघ. तो वारा सुद्धा पवित्र माऊलीला वाटतो. आपल्याला वाटतं का कधी? नुसतं आपण म्हणतो घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. तो जो वारा आलेला आहे, त्या वाऱ्याला तू माहेरी जा आणि सुवासाची बरसात कर म्हणतो. आम्ही पण म्हणतो वाऱ्याला, विनवणी करतो, पण आमच्या माहेरच्या साठी म्हणतो. पण हा वारा माझ्या श्री गुरूंच्या दिशेकडून आलेला आहे, तो पवित्र आहे, तो निश्चितपणे कसा आहे, वंदनीय आहे. असा विचार आपण कधीच करत नाही. आणि समर्थांनी ही दृष्टी या समासांच्या माध्यमातून आम्हाला दिलेली आहे. म्हणून अग्नी त्यांचे सासरे झाले आणि म्हणून ते धन्य झाले, म्हणून ते धन्य आहे. हा अग्नी जो आहे, हा अग्नी यज्ञाच्या रूपाने आमच्या समोर असतो, तेव्हा तो भगवंत असतो. यज्ञ आम्ही जेव्हा करतो तेव्हा आम्ही अग्निदेवतेची उपासना करत असतो. आहेच आपल्या कठोपनिषदामध्ये दिलीच आहे अग्नीची उपासना. नचिकेताला काय म्हटलं, नचिकेताग्नी, त्याला अग्नीची उपासना दिली म्हणून त्या अग्नीला त्याच नाव देऊन दिलं. यज्ञ ज्या वेळेला आम्ही करतो त्यावेळेला आम्ही अग्नीचीच उपासना करतो आणि त्या अग्निदेवतेला भक्षण, अग्निदेवतेचं पोट भरण्यासाठी आम्ही आहुत्यांचा स्वीकार करतो. त्या आहुत्या ज्या आम्ही देतो त्या कोणत्या बोटाने देतो हो? हे 2 बोट जे आहेत आणि अंगठा असं भरवतो. आपण लहान मुलांना कसं भरवतो? असंच भरवतो ना घास. लहान मुलांना घास जेव्हा असा भरवतो आम्ही, अगदी तीच ऍक्शन त्या अग्निदेवतेला आहुती देण्यासाठी आम्ही करतो. आहुती अशा फेकायच्या नसतात, आम्ही अशा फेकतो नाही हो. तो अग्निदेवतेला आम्ही अन्न भरवतो आहे, घास भरवतो आहे, कारण त्याच्याबद्दल कृतज्ञता. कारण हा अग्नी आम्हाला थंडी, रोग, अंधार या सगळ्यांपासून आमचं निवारण करतो हो, उष्णता देतो आणि आमचं पोषण करतो हा अग्नी. म्हणून त्याच्या प्रती कृतज्ञता, म्हणून त्याची उपासना, म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नानाविध यज्ञ, ती अग्नीची उपासना आहे. नानाविध यज्ञ, यज्ञ, नवचंडी, नवयाग, आणि म्हणून ही सगळी जी सृष्टी चालते, ही सगळी सृष्टी यामध्ये अग्नी फार महत्वाचा आहे. कारण अग्नीने अन्न शिजवलं जातं आणि माणसं तृप्त होतात. अग्नीमुळे आम्ही सगळे जिवंत राहतो. उष्णतेमुळे शरीरामध्ये काय आहे? वैश्वानर, अग्नी, म्हणून आपलं शरीर गरम असतं. आणि ज्या वेळेला हा अग्नी निघून जातो अग्नी तत्व देहातून, हे थंडगार होतं की नाही? मृतदेह कसा असतो? थंडगार असतो, कारण ते अग्नितत्व सोडून गेलेलं असतं.
त्या अग्नितत्वाचे आमच्यावर किती उपकार आहे हो. त्या जलतत्वाचे आमच्यावर किती उपकार आहेत. ज्या वेळेला पावसाळ्यामध्ये पाण्याचे लोट जमिनीवर धावतात, धब 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 असा आवाज येतो, आमचं मन रिझवतात. तो आवाज आमचं मन रिझवतात की नाही. धबधबा पाहिल्यानंतर त्या आवाजाने किती प्रसन्न वाटतं, तिथे घटकाभर थांबावंसं वाटतं की नाही. म्हणजे तो धबधबा आम्हाला आनंद देतो की नाही, म्हणजे आनंदाप्रत घेऊन जातो की नाही. कितीही आम्ही त्रासामध्ये असलो, कितीही टेन्शन मध्ये असलो, कितीही दुःखात असलो, तरी एकदम जर आम्हाला धबधबा समोर दिसला तर आपण म्हणतो वा, सुंदर. किती दुःख असलं तरी सुद्धा तोंडातून उद्गार निघतात. आणि म्हणून ते वंदनीय आहेत. ते आम्हाला आनंदाप्रत घेऊन जातात. सुख आणि दुःखाकडे नाही आणत, आनंदाप्रत घेऊन जातात. म्हणून पंचमहाभूत जे आहेत त्यामध्ये सगळ्यामध्ये ते अधिष्ठान ब्रह्मतत्व आहे. आणि ब्रह्म आनंद रूप असल्यामुळे सगळी तत्व आम्हाला आनंदाकडे आपोआप घेऊन जातात. खूप थंडी पडली, कडाक्याची थंडी पडली, स्वेटर नाही, पांघरून नाही, काहीच नाही, पण अशा वेळेला 4 लाकडं जमा केले आणि अग्नी लावला, आनंद मिळतो की नाही. किती बरं वाटतं हो त्या उष्णतेने. आणि आम्ही उद्गार काय निघतात, आ हा हा, असं छान वाटलं. हे कशाचे उद्गार आहे, आनंद उद्गार आहे. आणि आनंद स्वरूपाचा देहाच्या माध्यमातून आम्हाला मिळतो म्हणून आम्हाला तो कळत नाही, पण वास्तविक पाहता तो स्वरूपाचाच आनंद असतो. कडाक्याचं ऊन आहे आणि पावसाच्या सरी आल्या, किती बरं वाटतं. म्हणून सगळं हे अग्नीचं कृतज्ञता, वंदनीय अग्नी आहे, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मग अग्निहोत्र वगैरे रोज करतात, तेवढ्यासाठी करायचे रोज अग्निहोत्र. त्या अग्नीला रोज आहुती द्यायची, कृतज्ञता व्यक्त करायची. अग्निदेवता, हे देवते तुझ्यामुळे माझं जीवन चाललंय ग. पण असं म्हणत असताना त्याचं अधिष्ठानाकडे सुद्धा आमचं लक्ष राहिलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. नाही तर मग अग्निहोत्र आयुष्यभर करत बसू. केली आता अग्नीची उपासना, तर अग्नीचा अधिष्ठान कोणतं आहे ह्याकडे लक्ष द्यायचं आणि ह्याकडे बघायचं. आणि म्हणून हा जो अग्नी आहे, हा अग्नी म्हणजे जठर अग्नी मंद झालं म्हणजे माणसाला मरण येते, हा सगळ्यांचा अनुभव आहे. आणि म्हणून हे जे वेगवेगळे रस तयार झाले, लोखंडाचा रस, साखरेचा पाक, हे सगळे तयार व्हायला कारणीभूत अग्नी आहे. असा विचार करतो का आपण कधी? साखरेचा पाक तयार केला, एक तारी पाक लाडवासाठी तयार केला. लाडवासाठी आम्ही पाक तयार करतो, त्यावेळेला तो कशामुळे झाला पाक? खालच्या अग्नीमुळे झाला. साखरेचा पाक काय झाला? त्यात पाणी पडलं, त्याला अग्नी लागला, म्हणून तो पाक तयार झाला. आहे की नाही? आमच्यावर उपकार आहे की नाही या पंचमहाभूतांचे? नक्की आहे. आणि म्हणून समर्थांनी आम्हाला याची व्याप्ती दिली आहे. ही व्याप्ती आम्ही व्यवहारामध्ये रोज लक्षात घ्यावी आणि तिथे सगळे कृतज्ञता भाव अंतःकरणात असावा. म्हणजे आम्ही पंचमहाभूतांकडे तिटकाऱ्याने न पाहता कृतज्ञतेने पाहू आणि मग त्याचा प्रकाशक याच्याकडे आमचं लक्ष जाईल, तोपर्यंत नाही. म्हणून अष्टधा प्रकृती, जीवसृष्टी आणि अचेतन
पंचभौतिक सृष्टी या सर्वांना अग्नी व्यापून राहतो. इतकं त्याचं अगाध महात्म्य आहे. हे किती सांगावं किती नाही असं समर्थन झालंय. नंदादीप आपण लावतो त्याच्यात अग्नी असतो की नाही. माणूस समर्थ म्हणतात की माणूस जिवंत असताना अग्नी त्याला सुखी करतो. बरोबर आहे, अग्नी सुखी करतो आपल्याला, पण मेल्यावर जाळूनही भस्म करतो. मेल्यावर या देहाला भस्मीभूत करण्याचं कामही कोण करतं? अग्नीच करतो. आणि या अग्नीचं अधिष्ठान कोणाच्या अधिष्ठाना करतो? ब्रह्मतत्वाच्या अधिष्ठानावर आहे. असं अग्नीचं महात्म्य लक्षात घ्यायचं आणि महात्म्य लक्षात घेऊन अधिष्ठानाकडे जायचं. पक्क लक्षात ठेवा हे सूत्र. आपण कापूर निरांजन लावतो तो गरम होतो, आपण हात लावला चटका, हा चटका कळत नाही का इथे ठेवलं, पण तो चटका मला कशामुळे बसला? अग्नी तत्व त्याचा स्पर्श झाला हो माझ्या हाताला. तिथे पण तो अग्नी आहे. किती अगाध महात्म्य. या अग्निपुरुषाचा अगाध महिमा सांगावा तेवढा कमी आहे असं समर्थ म्हणतात. ऐसा अग्नीचा महिमा बोलू जे तितुकी उणी उपमा. उत्तरोत्तर अगाध महिमा अग्निपुरुषाचा. सगळ्या जीवसृष्टीला पृथ्वीवरील अग्नीचाच आधार आहे. आणि यज्ञ देवते सुद्धा हवीर द्रव्याने संतुष्ट होते. अग्नीमध्ये ज्या वेळेला आम्ही हवीर द्रव्य टाकतो त्यावेळेला ती यज्ञ देवता संतुष्ट होते. किती व्यापलेला आहे आम्हाला अग्नीने आमचं जीवन किती व्यापलंय. विवाहात सोहळ्यामध्ये सुरनळे, त्यानंतर चंद्रज्योती, दारुकामात अग्नीची मनोहर अभिव्यक्ती दिसते. सगळ्यांमध्ये अग्नीची अभिव्यक्ती दिसते असा विचार आम्ही कधी करतो का? सगळ्यांच्या जीवनाचा तो आधार आहे असा आमच्या मनात कधी विचार येत नाही. गॅस संपू द्या एक दिवस असं नाही आपल्याला कळत हो. आपले दैनंदिन जीवनातले आपण उदाहरण घेऊ. गॅस गेला, हट्ट गेला, आत्ताच जायला हवा होता, एवढ्या घाईच्या वेळेला हा गॅस गेला, आमची चिडचिड होते. पण त्यावेळेला जर अग्निप्रती कृतज्ञता असते की खरंच गॅस होता असा लवकर स्वयंपाक व्हायचा हो बिनबोभाट. आता गॅस गेला, सिलेंडर पण नाही, दुसरं सिलेंडर आणा, लावा, किती वेळ जाईल. चला हॉटेलला, पण मंथ एंड आहे, एवढी नाहीये प्रोव्हिजन. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही नीट विचार करायला हवा की नाही, की अग्नी आमच्या जीवनामध्ये किती महत्वाचा आहे. एक गॅस गेल्यानंतर आमची किती तारांबळ उडते. तो रात्री गेला तर फारच कठीण, कारण सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो हो आम्हाला. काय अगदी देवतेचा आमचा किती निकटचा संबंध आहे पहा. तो असल्याशिवाय आमची सकाळच सुरू होत नाही. आपण गोष्टी पण करतो, चहा घेतल्याशिवाय सकाळच नाही वाटत हो. आता हे सगळं मनाची कल्पना आहे की नाही, संपूर्ण मनाचा खेळ आहे की नाही. मनो मात्र विलसितच आहे की नाही. पिंड ब्रह्मांड जे भासत मनो मात्र विलसतच आहे की नाही. म्हणजे ह्या अग्नीचा आमच्या ह्याच्यामध्ये जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा काय रोल आहे. पण आता आम्ही नुसतं त्याच्या व्याप्तीने बघत राहायची, तर ती व्याप्ती आमच्या जशी जशी आमच्या सहवासामध्ये येते त्या वेळेला आम्ही पटकन त्या व्याप्तीवरून निरपेक्ष व्यापक तत्वाकडे जायचं आवडतो.
आणि म्हणून ह्या उष्णता स्वरूप असलेल्या अग्नीचं समर्थ म्हणतात, मी माझ्या बुद्धीप्रमाणे वर्णन केले हो, काही कमी जास्त असेल तर श्रोत्यांनी क्षमा पण करावी. घ्या, आम्हाला क्षमा मागतात समर्थ. काही कमी जास्त असेल तर वाटतं का हो काही कमी यायच्यात? किती उदाहरण द्यावं, किती महात्म्य सांगावं. आम्हाला आजार झाला तर त्या आजारासाठी औषध सुद्धा अग्नीपासून म्हणजे अग्नीमुळे तयार होतात. काढे, पावडरी अग्नीमुळे तयार होतात ते, आणि अग्नीमुळे आजार बरे होतात. आम्हाला वाटतं कोणी केला आजार बरा, सगळ्यात पहिले आम्ही डॉक्टर म्हणतो, मग औषध म्हणतो, औषध कोण, मग भगवंत म्हणतो, भगवंताची इच्छा. पण औषध तयार करणारा अग्नी आहे हे आम्ही विसरतो. आणि कृतज्ञता अंतःकरणामध्ये कृतज्ञता भाव हा नेहमी असावा, सतत असावा. आणि अशा पद्धतीने सुद्धा हा अग्नी जो आहे हा सगळ्यांमध्ये असतो आणि प्रगट होतो. एवढे गरम हात होतात. साधं घर्षण करा 2 हातांचं तर गरम हात होतात. खूप छान वाटतं ते गरम हात. म्हणजे अग्नी पूर्णपणे शरीरामध्ये अत्यंत महत्वाचा घटक आहे की नाही? नक्की आहे. अशा अग्निदेवतेला समर्थ काय करतात? कृतज्ञता पूर्ण वंदन करतात आणि म्हणतात, काही जर कमी राहिलं असेल तर मला सांगा, मला श्रोत्यांनी क्षमा करा. आणि म्हणून समर्थ आम्हाला अग्नी स्तवन घालतात आहे. आणि 6वा समास वायुस्तवनाचा आहे. वायूच स्तुती. धन्य धन्य हा वायुदेव, याचा विचित्र स्वभाव. सकळ जी वर्ततीच्या स्वभाव आहे वायुदेवाचा, पण तो धन्य झालाय. तो धन्य झालाय. तर वायुदेव हा गतिमानता आहे, वायूमध्ये गतिमानता आहे. आणि सगळे प्राणरूप वायूमुळे प्राणी जिवंत राहतात. ह्या वायूचं जे स्वरूप आहे ना प्राणरूप वायूमुळे, म्हणजे ऑक्सिजन. आता कळलं ताई, ऑक्सिजन ह्यामुळे प्राणी हे जिवंत राहतात. मान्य की नाही? अगदी मान्य. म्हणजे मग तो वायू कसा आहे, म्हणून तो धन्य धन्य आहे. त्याचा विचित्र स्वभाव आहे हो, फार विचित्र आहे तो. तो कोणाच्याही आटोक्यात येत नसणार आहे. आणि म्हणून सगळं काही जे आहे हे सगळं आपल्या शरीराचं हालणं, पसरणं, आवरून घेणं, आकुंचन, हे सगळ्या क्रिया वायूने होतात पूर्णपणे. आणि ह्या वायूची व्याप्ती कशी आहे हे सगळं समर्थांनी पुढच्या ओव्यांमध्ये दिलेली आहे. कशी वायूची व्याप्ती? म्हणजे पृथ्वीवरील प्रसिद्ध राजे, सामान्य माणसांचे अनेक प्रकार, हे सगळंच्या सगळं वायूच्या आधाराने जीवन जगतात आणि सुखी होतात हो. बघा, आणि सगळेच्या सगळे वायूच्या आधाराने सुखी जीवन जगतात प्राणी सुद्धा. एक दिवस हवा नसली तर कसं होतं? नुसतं नाक दाबून ठेवलं कोणी, आम्हाला जर हवा नाही मिळाली
तर कसं होतं, कासावीस होतं, गुदमरल्यासारखं होतं. मला सोडा, मला सोडा. अशा पद्धतीचं हे वायू देवता, म्हणून ती देवता. आमचं मनुष्य जीवन त्याच्यावर आधारित आहे, म्हणून ती देवता. आमच्यापेक्षा ते श्रेष्ठ आहे, म्हणून ती देवता. मग आता आम्ही वायूकडे, वायू तत्वाकडे कृतज्ञतेने पाहू की नाही हो? आमची श्वास नाक बंद करत जीव गुदमरतो, गुदमरतो की नाही? आणि म्हणून हा सगळा वायूचा कारभार कोणाचा? आत्म्याच्या नियमाखाली चालतो आणि तो शरीरात व्यापून आहे. आणि म्हणून ही जाणीव सतत आमच्यामध्ये असावी. सगळं ब्रह्मांडामध्ये जेवढे काही चंद्र, सूर्य, नक्षत्र हे सगळे जे आहेत ना, हे सगळे वायूमुळे गतिमान होतात पूर्णपणे. आणि वायूमुळे हे सगळे गतिमान झाल्यामुळे आम्हाला वायूचं सामर्थ्य जे आहे हे लक्षात येतो. आणि ह्या वायूच्या सामर्थ्यामुळे महाभूतांचे जे पंचीकरण आहे ते सुटे करता येत. एकवटले ते निवडेना, कालवले ते वेगळे होईना, तैसे हे बेचाड नाना केवी कळे. वायूच्या सामर्थ्याने जे पंचीकरण झालं आहे ते आम्हाला सुट सुट करता येतो. म्हणून पंचीकरणाचा गुंता आम्ही लक्षात घेणं खूप कठीण आहे. इतके हे 5 महाभूत शेजारी म्हणायचं का? 5 महाभूत शेजारी म्हणायचं का? नाही. आमच्या जीवनामध्ये ते अंतर्भूत झाले आहे. म्हणून त्यांचा गुंता लक्षात घ्या. 5 महाभूतांचा त्यांचं कार्य लक्षात घ्या आणि त्या कार्याशी आम्ही किती निगडीत आहोत हेही लक्षात घ्या. हे सगळं लक्षात घ्यायला समर्थांनी आम्हाला काय सांगितले? कारण समर्थ म्हणतात की आम्हाला देहादी अहंकारापर्यंत पिंड ब्रह्मांड जे भासत ते सगळं मिथ्याभूत आहे, मन कल्पित आहे. म्हणून हे आधी आम्हाला समर्थांनी नुसता समजावून सांगितलंय हो. मग समर्थांनी या ठिकाणी इथे शेष वायू भक्षण करतो सांगितलंय. विष्णूच्या कुर्मावताराचे प्रचंड शरीर वायूमुळे तयार झाले. आता ह्या सगळ्या ज्या 10 अवतारामधले जे अवतार आहेत हे ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश हे सगळे वायू हे जाणकार जाणतात. हे सगळे जगदीश म्हणजे वायू आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश हे कोण आहे? वायूचं स्वरूप आहे समर्थ म्हणतात. आणि हे सगळं जाणकार जाणतात. किती महत्वपूर्ण असा आहे. आणि अशा या सामर्थ्यवान वायूचं हनुमंत पुत्र आहे समर्थ म्हणतात. परत आलंच समर्थाला तो वायू, सामर्थ्यवान वायू दिसल्याबरोबर समर्थाला कोण आठवला? हनुमंत आठवला. रामरायाचे दास आहे, रामरायाचे पट्ट शिष्य आहेत. पहिले दास म्हणायचे ते. दास हनुमंताचा नाचे, दास रामाचा हनुमंत नाचे. असे हे हनुमंताचा जो अवतार त्या ठिकाणी झालाय तो वायुपुत्र आहे. आणि अशा ह्या सामर्थ्य संपन्न वायुपुत्र जो आहे तो तनानी मनानी श्रीरामांच्या स्मरणामध्ये तल्लीन झालेला आहे. मग आम्ही काय करावं? वायूचं स्मरण आल्याबरोबर आम्हाला हनुमंता की जो भक्त हनुमान म्हणून प्रसिद्ध आहे, भक्त हनुमान, हनुमान. आणि आम्ही सुद्धा तनानी मनानी श्रीरामांच्या स्मरणामध्ये तल्लीन असावे.
श्रीरामांच्या रघुनाथ स्मरणी तन मन हनुमंताचे, ज्याप्रमाणे हनुमंताच्या तनात मनात फक्त श्रीरामाचं स्मरण होतं. हो, स्मरण म्हणजे श्रीरामाच्या स्वरूपाकारशी ते एकरूप होते. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे. म्हणून समर्थांना वायूचं महत्व द्यावंसं वाटलं. म्हणून समर्थांनी हनुमंताला प्राणनाथ असं म्हटलं. प्राणा वाचून सगळंच व्यर्थ आहे की नाही. म्हणून सगळ्या देवतेनी वायुदेवाची प्रार्थना केली आणि परत स्वतःला सक्रिय केले. आणि समर्थांनी यांना ईश्वरी, हनुमंत हा ईश्वरी अवतार आहे. आणि हनुमंत ईश्वरी अवतार आहे, याचा पुरुषार्थ सुरेवर पाहतची गेले. असा हनुमंताचा अचाट पराक्रम पाहून देवही आश्चर्याने थक्क झाले. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की अशा हा जो हनुमंत आहे याचा पराक्रम पाहून देवांना पण मोठा आधार मिळाला. हो, आणि त्यांनी श्रीरामाच्या करुणेची स्तुती पण केली. करुणेची स्तुती, श्रीरामाच्या करुणेची. आणि अशी स्तुती केल्यानंतर मग श्रीराम जे आहेत सगुण रूपाचे, हेच निर्गुण रूप आहे. अशा पद्धतीने समर्थांनी आम्हाला या वायू निरूपणामध्ये वायूचं सामर्थ्य सांगितलेलं आहे आणि वायूची व्याप्ती सांगितली आहे. सविस्तर समास घरी नक्की वाचा, म्हणजे जास्ती आकलन होईल. आणि समर्थ समास 7वा महाद्भूत निरूपण. आता समर्थ या ठिकाणी आम्हाला महत्भूत, महत म्हणजे मोठे, महत म्हणजे मोठे, महद्भूत सगळ्यात मोठे भूत, त्याचं निरूपण दिलंय. कोण आहे? अंतरात्मा. अंतरात्मा आहे. अजून ब्रह्मापर्यंत ते पोचले नाहीत. पंचमहाभूतांचं स्वरूप सांगितलं. पंचमहाभूतांच्या स्वरूपाचा निराश कसा सांगायचा? निराश त्यात न रमता त्याच्या अधिष्ठानाकडे लक्ष द्यायचं. आणि आता समर्थ झाले की पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ अग्न, अग्नीचे मूळ पवन, मागाने रोपले. हे सगळं आम्ही मागे सांगितलं आहे की पृथ्वी पाण्यापासून, पाणी अग्नीपासून, अग्नी वायूपासून निर्माण झाला. पण वायू कोणापासून निर्माण झाला? हो, वायू कोणापासून निर्माण झाला असं समर्थ म्हणतात. तर समर्थ म्हणतात त्या अंतरात्म्यापासून वायू तयार झाला. आता अंतरात्म्यापासून वायू तयार झाला, तर हा अंतरात्मा कोण आहे? जो सगळ्यांच्या अंतरात राहतो तो अंतरात्मा. असा त्याच्यापासून वायू तयार झाला. महद्भूत निरूपण सुरू आता आपलं. आणि म्हणून कोणतं महद्भूत आहे? सगळ्यात मोठं कोणतं आहे? आकाश तत्व. आकाश हे सगळ्यात मोठं महाभूत आहे. आणि म्हणून अंतरात्म्यामुळे ब्रह्मस्वरूप. आता समर्थांनी यामध्ये पहिल्या ओवीपासून साधारण 9व्या ओवीपर्यंत संपूर्ण परत सृष्टीची रचना दिलेली आम्हाला. कारण महत्भूत समजून सांगायचंय आकाश याबद्दल आम्हाला आता समजून सांगायचं आहे.
बाकी सगळं झालं. पृथ्वी तेज सगळं झालं. पृथ्वी झाली तेज म्हणून, अग्नी झालं, वायू झालं, पाणी झालं. आता आकाश राहिलं आणि या आकाशाला महत्वभूत असं म्हणतात. म्हणजे सगळ्यात मोठे आकाशी कसं व्यापक आहे की नाही, सर्व व्यापक सगळीकडे आहे की नाही. मी मी बोलते आहे, आपण ऐकतात आहे, तुमच्या माझ्यामध्ये काय आहे, आकाशच व्यापलंय सगळं. जे कधी चळना ढळेना, आकाशालाही म्हटलंय, दिलेली उपमा, तळेना ढळेना, तर आकाशाला ते हालत नाही, डोलत नाही, स्थिर असतो. आणि म्हणून त्याला महत्व आहे. आत्म्याच्या अगदी सादृश्य ते आहे, ब्रह्माच्या सादृश्य आहे, म्हणून महत्भूत आहे. आणि म्हणून उपनिषद आणि वेदांना त्याचा अंदाज करावा लागतो. म्हणून आता हा जो अंतरात्मा आहे, हा अंतरात्मा ईश्वराचा, अंतरात्म्याला ईश्वराचा अनुभव येत नाही, प्रत्यक्ष अनुभव येत नाही. म्हणून तो शास्त्र आणि तर्काने पहिले आम्हाला स्वीकारावा लागेल. म्हणून अंतरात्मा जो आहे वायूपासून झालेला आहे, हे पक्क लक्षात ठेवायचे. ब्रह्मस्वरूपाला पहिले स्फुरण झाले, तेच पहिलं स्फुरण म्हणजे अंतरात्मा. अंतरात्मा म्हणजे एकोहम बहुश्यामचं जे स्फुरण आहे, तो अंतरात्मा आहे. त्याच्यानंतर मग ईश्वर आणि मग त्रिगुण सगळे, मग त्रिगुणापासून स्थूल आणि सूक्ष्म महाभूत. पंचमहाभूतामध्ये अतिसूक्ष्म असे आकाश मुख्य आहे, म्हणून याला महद्भूत असं म्हटलेलं आहे. महद्भूत निरूपण म्हणजे काय, तर हे म्हणजे आकाश मुख्य आहे आणि त्यातील चैतन्याच्या प्रकाशाने सर्व जग प्रकाशित होते. आणि म्हणून समर्थांनी आम्हाला या ठिकाणी या आकाशाचं स्वरूपही सांगितलंय कसं आहे. विष्णू हे आकाश रूप अंतरात्म्याचे प्रगट रूप आहे. आणि ह्या अंतर्भूताच्या क्रियाशीलतेपुढे वायू पण टिकत नाही, तो पण फिक्का पडतो, तो सुद्धा फिक्का पडतो. म्हणून याला महद्भूत असं म्हटलेलं आहे. महानभूत, आकाश हे महानभूत आहे, हे पण आम्ही लक्षात घ्यावं. आकाशाकडे पाहतोय, चंद्र चांदण्या पाहतोय, सकाळी ढगांचे आकार पाहतोय, या सगळ्यातच आमचं अंतःकरण ऋतून पडतं. आणि म्हणून या सगळ्याच्या अधिष्ठानाकडे आमचं लक्ष असावं. म्हणून याचा सगळ्या या महत्भूताचा सुद्धा अभ्यास. या आकाशाला आम्ही सर्वस्व काही मानू नये, कारण साम्य आहे ना, साधर्म्य आहे ना. साधर्म्य असल्यामुळे आम्हाला आकाशच सगळं काही वाटतं, अंतरात्मा सगळीकडे असं वाटतं. आणि तसं नसावं, म्हणून मग समर्थांनी आम्हाला ओवी क्रमांक 10 पासून ते ओवी क्रमांक साधारण 15 पर्यंत सांगितलेलं आहे. काय सांगितलंय? आत्म्याचं स्वरूप सांगितलंय, की आत्मा कसा आहे. एक पूर्ण समाज सुद्धा आहेच, की आकाश आणि ब्रह्म, आकाश आणि ब्रह्म याच्यामध्ये काय फरक आहे, ते साम्य आहे आणि फरक पण सांगितलेला. आणि म्हणून या महद्भूताचा अभ्यास आम्ही ज्या वेळेला करतो, त्यावेळेला हेच आम्हाला सर्वस्व वाटायला लागतं. आणि म्हणून त्याच्या पुढे आम्हाला जायचं आहे. त्या महाभूताचं अधिष्ठान बघायचं आहे. ते ब्रह्म आहे, ते मी आहे. अशा पद्धतीने आज आपल्या 9 ओव्या या महद्भूताच्या
संदर्भात झालेल्या आहेत. पुढच्या ओव्यांचा अभ्यास आपण या महद्भूत याचा उद्या अभ्यास करू शुक्रवारी, आणि आत्मराम निरूपणाला आपण सुरुवात करू. आज या ठिकाणी थांबते, आपली वेळ झालेली आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय श्री रामकृष्ण हरी. जय श्री रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी काकू. नमस्कार.